मी तुम्हाला बार्शी येथील MIT रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज दाखवत आहे। जसं की मी काही दिवसापूर्वी म्हटलो होतो की MIT कॉलेज बार्शीमध्ये हे चाललंय काय। हे बार्शी येथील जामगाव रोड येथे आहे। एकाच वर्षामध्ये या ठिकाणी 2 मुलींची आत्महत्या झालेल्या आहेत हॉस्टेलमध्ये। तुम्हाला मी ते दाखवतोय। हे MIT कॅम्पस, MIT कोरर मास्टर इन टॉर्चरिंग कोरर, कोररचा अर्थ आहे हुशारी। पण या ठिकाणी सामान्य जनतेमध्ये एक मनामध्ये प्रश्न येतोय, M फॉर मास्टरिंग, I फॉर इन आणि टॉर्चरिंग म्हणजे त्रास देणे। शिक्षण म्हणजे नवीन पिढी घडवणे, स्वावलंबी करणे हा अर्थ होतो। पण मानसिकदृष्ट्या आपली पिढी खचत चालली। दारूचे व्यसन एक वेळ चांगलं असं म्हणण्याची वेळ आली। दारू तसे पिऊच नका, पण दारूपेक्षाही जास्त डिप्रेशन मुलांवर, विद्यार्थ्यांवर म्हणजेच मुलामुलींवर आणण्याचे प्रयत्न चालू आहेत। 2026 याच कालावधीमध्ये या कॉलेजमध्ये 2 आत्महत्या मुलींनी केलेली आहे। हे समोर मी हॉस्टेल दाखवतो। आता हे पहा, हे MIT कॉलेज बोर्ड आहे, ही वास्तू आहे। मी काही दिवसापूर्वी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलता येथील प्राचार्य लेंगरे साहेबाशी की बाबा ह्या मुलींची आत्महत्या तुमच्या बार्शी येथील MIT हॉस्टेलमध्ये होतात, ह्याचं नेमकं कारण काय? कारण वेगवेगळे असू शकतात। हे बघा, हे समोरचं हॉस्टेल आहे ज्या ठिकाणी मुलीने आत्महत्या केली। त्याच्यावर लिहिलंय, बोर्ड दाखवतोय तुम्हाला हॉस्टेलचा। हे हॉस्टेल आहे आणि याच हॉस्टेलमध्ये त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे। हे कॉलेज आहे। हे कॉलेज दाखवतो मी तुम्हाला। हे हॉस्टेल आहे ज्या ठिकाणी त्या मुलीनं आत्महत्या केल्यात। दिसतो का? नमस्कार, मी आहे अजय दिगंबर पवार, दबंग मराठी या न्यूजचा संपादक आणि समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज आपण बार्शी येथील MIT या कॉलेजच्या परिसरामध्ये आहोत। पाठीमागे जे MIT कॉलेज आहे, इकडे ते हॉस्टेल आहे, मग दाखवलं तुम्हाला। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे
की एका वर्षामध्ये 2 मुलींनी या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्या. वेगवेगळे कारणं असू शकतात, मगाच म्हटलो. पण लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय, ह्या मुलींची आत्महत्या की घातपात? कोणी एन्जॉय म्हणून आत्महत्या करत नसतं. वैभवी पाटील या मुलीने 26 एप्रिल 2026 या कालावधीत हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. त्याचा पोटचा गोळा जातो, त्याला त्याचं दुःख कळतं. मग वारंवार या हॉस्टेलमध्ये MITच्या मुलींची आत्महत्या का होते, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तुम्हाला मी एक पोलिसामध्ये, बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये जी FIR नोंद करण्यात आली, बोबडे साहेब हे त्याचे तपास अधिकारी आहेत, म्हणजे IO आहेत, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स आहे. त्यांनी मला एक हे पाठवलं आहे रिपोर्ट, म्हणजे त्या FIRचा कॉपी पाठवली मला. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो की त्यांनी काय लिहिलं आहे त्यामध्ये. आदरणीय सर, बार्शी तालुका पोलीस ठाणे नंबर 35/2026 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 194 प्रमाणे खबर देणाऱ्याचं नाव, पत्ता अमित अशोक छपरे, वय 46 वर्ष, धंदा नोकरी कुठं करतो, MIT कॉलेजमध्ये, जात लिंगायत असं याच्यामध्ये नमूद आहे. राहणार कुठं, कशेबी प्लॉट, इंडस्ट्रीज नंबर 2च्या जवळ. तर मैताचं नाव, जी मुलगी दुर्दैवानं ज्या मुलीनं आत्महत्या केली त्या मुलीचं नाव सांगतो मी. वैभवी सतीश पाटील, वय 18 वर्ष 5 महिने 29 दिवस, मूळ राहणार F8/09 बीट A कॉलनी, वडाळवाडी, भिगवण तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सध्या राहणार MIT कॉलेज हॉस्टेल, म्हणजे आत्महत्याच्या वेळेस ते हॉस्टेलमध्ये शिकायला होते खूप दिवसापूर्वीपासून. तिनं बार्शी येथील MIT कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. आता ठिकाणी आता म्हटलो मी, आता पोस्टमॉर्टम झाले अगर कसे प्रेत राखून ठेवले, हे मी तुम्हाला बोबडे साहेब जे बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी आहे, वैभवी पाटील या आत्महत्या प्रकरणामधील, त्यांनी पाठवलेला रिपोर्ट वाचून दाखवतोय. मैताचे कारण अज्ञात. हे नेहमीच होतं. पहिली मुलीने आत्महत्या केली, त्या आत्महत्येचं कारण अज्ञात. दुसऱ्या मुलीने आत्महत्या केली, त्या आत्महत्येचं कारण अज्ञात. मग तपास लागणार कधी? इथं संशय निर्माण होतो जनमानसामध्ये. काय कारण आहे त्या आत्महत्येची? ते हे मुलीच करतात. पुन्हा हकीकत हे मी तुम्हाला श्री बोबडे जे बार्शी तालुका पोलीस स्टेशनला हेड कॉन्स्टेबल आहेत, पद माहिती नाही त्यांचं, पण कॉन्स्टेबल आहेत. त्यांनी मला पाठवलेली आहे हकीकत अशी की तारीख दिनांक 26/4/2026 रोजी रात्री 7:19 रात्री 7:19 ते रात्री 8:15च्या पूर्वी कुमारी वैभवी सतीश पाटील, वय 18 वर्ष 5 महिने 29 दिवस, मूळ राहणार, मग पत्ता सांगितला. आता हे शिकत कुठं होती? बार्शीतील MIT कॉलेजला इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. राहायला कुठं होती? MITच्या हॉस्टेलला, म्हणजे बार्शीमध्ये. हे घटना घडली कुठे? बार्शीमध्ये. तर ह्या साहेबांनी मयत झालेली आहे. आता ते मयत कशी झाली ते पण त्यांनी लिहिलंय. सोलापूर हॉस्टेल, म्हणजेच इथं रूममधील सिलिंग फॅनला चॉकलेटी रंगाची ओढणी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन मयत झालेली आहे. तरी पुढील कारवाई होण्यास विनंती आहे वगैरे मजकूर खबर दिल्याने अकस्मात मयत रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे गुन्हा नंबर असतो हा, 35/2026 अनवय दाखल करून सदर मयताला जाहीर रिपोर्ट मान्य तहसीलदार साहेब बार्शी यांना त्यांनी दिलेत. हे कायदेशीर बाब आहे, पण वाचून दाखवलं मी तुम्हाला. आता ही आत्महत्या झाली. मगच म्हणलं कोणाच्याही एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेस त्याचं दुःख त्याला माहिती असते.
शेजारी पाजारी फक्त नातेवाईक फक्त त्याच्या दुःखात तात्पुरते सहभागी होऊ शकतात, पण ते त्याचा पोटचा गोळा महागारी येऊ शकत नाही. आता MIT हे कॉलेज कोणाचं आहे? काही लोकांना माहिती असेल किंवा नसेल तरी मी सांगतो. विश्वनाथ कराड यांचे हे कॉलेज आहे. पुणे कोथरूड यांचे हेड ऑफिस आहे. तो कॅम्पस असा ऐकण्यात आहे की 65 एकराचा आहे. 1985 पासून कराड साहेबांची वाटचाल चालू आहे. खूपशे कॉलेजेस, कित्येक हजार विद्यार्थी तिथं शिकतायत, शिकून गेले असतील, शिकत आहेत. आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे असं आहे, मग एवढं मोठं कॉलेज असताना, एवढं मोठं प्रस्थ असताना या आत्महत्या नेमक्या बार्शीतील हॉस्टेल MIT मध्येच का होतात त्याही मुलींच्या? मग माझ्या मनात प्रश्न आहे, लोकांच्या मनात प्रश्न आहे की बाबा हे आत्महत्या होण्याचे कारणे काय आहेत? आता साधे प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, आणि मी 30 तारखेला माननीय लेंगरे साहेब जे प्राचार्य आहेत MIT कॉलेजचे बार्शी येथील, यांना संपर्क केला. 15 मिनटं इथं बसलो, पुन्हा आत 15 मिनटं बसलो, म्हणजे अर्धा तास येथे गेला. ते काय भेटायला तयार नाहीत, प्रतिक्रियाला द्यायला तयार नाहीत की काय कारण आहे त्याची. मग मला हेड ऑफिसहून फोन आला, पुण्याच्या MIT हेड ऑफिसमधून, की बाबा याच्याविषयी अधिकृत प्रतिक्रिया देण्याचा अधिकार बार्शी येथील MIT प्राचार्य लेंगरे यांचा नाही, तर ते त्यांना आहे. पण त्यांनीही मी वाट पाहिली 26 एप्रिल ते आज 15 मे, एवढ्या मोठा कालावधी झालाय हा. आज इतके दिवस झाले तर यांची कोणती अधिकृत प्रतिक्रिया मला आलेली नव्हती. म्हणून माझ्या मनामध्ये, बार्शीकराच्या मनांमध्ये संशय बळावला की नेमकं काय हे लपवत आहे. काय गौड बंगाल तर नाही ना? त्या मुलींवर काही प्रेशर आहे का? लोक तर इथवर म्हणतात की कॉलेजमध्ये काय वात्रट कुठाने करण्यासाठी ही प्रेशर दिला जातो, घडतात असं लोक म्हणतात. पण ही सत्यता काय मला माहिती नाही, पण म्हणतात ते मी बोलतोय. मग माझ्या मनात काय प्रश्न आहे की हॉस्टेलमध्ये मुलं-मुली एकत्र कसे काय? जर ठीक आहे, एक बिल्डिंग आहे, कंपार्टमेंट वेगवेगळे असतील, मग तिथं पूर्ण वेळ मुलींसाठी, वसतिगृहासाठी त्या महिला अधीक्षक आहेत का? मुलांसाठी पूर्ण वेळ पुरुष अधीक्षक आहेत का? म्हणजे सुपरवायझर, यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचं संरक्षणासाठी कोण अधिकृत पदं तिथं आहेत का? आता पदं कोणाची, व्यक्ती असेल, महिला असेल. मुलींसाठी महिला वार्डन राहणं गरजेचं आहे. त्यांची काळजी घेणं, त्यांची अडीअडचणी सोडवणं त्याचं काम असतं. आता तुम्हाला सांगतो, हॉस्टेलमध्ये आत्महत्या होते त्यावेळेस हॉस्टेलमध्ये का आता एंट्री करू देत नाहीत, अवघड आहे. तरी जाऊ थोड्या वेळानं. मग हॉस्टेलमध्ये 24 तास वार्डन किंवा सुपरवायझर उपस्थित त्यावेळेस होते का? CCTV फुटेज पोलिसांनी उपलब्ध करून घेतली का? सेफ्टी डोअर होते का रूमला? आतून जाऊ देणार नाही, पण हे पोलिसांचंही काम आहे ह्या सर्व गोष्टी तपासायचे. इमर्जन्सी डोअर लागतो, ह्याच कारणासाठी लागतो. आता काय आहे, ह्या गोष्टी यांच्याकडे आहेत का? तर नाहीत. आता तुम्हाला सांगतो, ह्या अधिकाऱ्यांनी तपासाचा भाग आहे, त्या मुलींची मोबाईलचं CDR तपासलेत का? हा तपासाचा भाग आहे. पण असे प्रश्न खूप आहेत. व्हिडिओ फुटेज, मगच म्हटलं, व्हिडिओ फुटेज घेतलेत का? तपास अजून लागणार. कालच बोबडे साहेबाला बोललो की बाबा, वैभवी पाटील ज्यांनी MIT मध्ये आत्महत्या केली किंवा अगोदर ज्या मुलीने आत्महत्या केली, त्याचा तपास कुठवर आला? त्याच्या आत्महत्येचं कारण कळलं का? लोकांमध्ये वेगवेगळे वावडे आहेत की जाणून बुजून काही वात्रट प्रकार त्या मुलींकडून करून घेण्यासाठी इथील कोण महाभाग, नालायक शिक्षक किंवा इतर कोण सहभागी आहेत का? आत्रट वात्रट ह्याचा शब्द समजून घ्या. कारण ह्या मुली
किंवा इथले विद्यार्थी गोवा, विदर्भ, पुणे, संभाजीनगर खूप लांब लांबहून इथं विद्यार्थी शिकायला येतात. आता ह्यात काय मोबाईल कॉल ते म्हणलो मी तुम्हाला, कॉलेज विद्यार्थ्याच्या पालकांना काय आश्वासनं दिली ही माहिती नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढण्याची धमक, ताकद आणि आयुष्य घडवण्याची ताकद या शिक्षणामध्ये असते. सध्या इंजिनियर होणं, आईवडिलांनी याकडून त्याकडून कर्ज काढायचं, दिवस रात्र गुरासारखं राबायचं, प्रचंड प्रमाणात फी त्या विद्यार्थ्यासाठी कॉलेजमध्ये जमा करायची. असे कष्टातून विद्यार्थी इथं पाठवले जातात आणि त्या विद्यार्थिनीचं आत्महत्या होते. मग कॉलेज फक्त शिक्षण देते का? मग कॉलेजचं काम काय आहे? कॉलेजचे काम आहे की त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला जातो का? त्यांचं मानसिक समुपदेशन केलं पाहिजे, त्यांच्यासाठी खेळतं वातावरण राहिलं पाहिजे. मी इथवर ऐकलं आहे की एखादा विद्यार्थी कॉलेजमध्ये एखादा दिवसाचा पिरियड बुडवला तर पर डे 100 रुपये त्याच्याकडून दंड घेतला जातो. हे कुठल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे? कुठला कायदा आहे? हॉस्टेलचं जेवण चांगलं नाही, 40,000 रुपये त्या हॉस्टेलची मेसचं म्हणतोय, मेसची जी आहे इथली जेवणाची क्वालिटी अत्यंत निकृष्ट आहे. 40,000 रुपये वार्षिक, मला कळलेला आकडा आहे, पण लोक म्हणतात की जास्त पैसे घेतले जातात मेससाठी सुद्धा, जेवण्यासाठी जे मेस असते त्याच्यासाठी. मग हे काही इतकी कुचंबना त्या विद्यार्थ्यांची केली जाते ह्या कॉलेजकडून. असे नाही द्यायला लागलो. विश्वनाथजी कराड हे स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेऊन फोटो आहे त्यांचा, स्वतः स्वयंघोषित